मी असं ऐकलंय की आता सिनेमा झाला त्यामुळे सगळीकडे चर्चा आता पुष्करच्या नावाची आहे पंढरपूरमध्ये खास करून. आणि शाळेमध्ये मुलं जी आहेत ती काही मुलं तुझे बॉडीगार्ड झालेत म्हणे. हो खरं आहे. म्हणजे आता एलिझाबेथ रिलीज झाला आणि सगळं प्रमोशन वगैरे एलिझाबेथचं संपलं होतं म्हणून मी शाळेत गेलो. तर माझे सगळे मित्र म्हणजे अक्षरशः वर्गातले काही 4-5 मित्र आणि शेजारच्या वर्गातले सुद्धा काही 10-12 मित्र एकदम आले आणि म्हणाले, पुष्कर आता तू स्टार झालास त्यामुळं तू असं एकटं फिरायचं नाही, काही करायचं नाही. आणि अक्षरशः म्हणजे मी दवाखान्याला हात धुवायला जाताना सुद्धा अक्षरशः सगळे मला असं हात धरून जायचे. म्हणलं अरे ठीक आहे ना, आता प्रमोशन वगैरे संपलं. मी म्हणजे आपण सेटवर सेलिब्रिटी असतो मान्य, पण आपण शाळेत एक विद्यार्थी असतो आणि विद्यार्थ्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. म्हणलं तू आता आम्हाला तत्वज्ञान शिकवतोस का? एवढं बॉडीगार्ड होतं ते करून घे ना. आता मी येणार आहे एका गोड मुलीकडे जी एलिझाबेथ एकादशीमध्ये बांगड्या विकत होती आणि ते सगळ्या महाराष्ट्राला खूप आवडलं. एकदा ते विकून दाखव ना तुझ्या स्टाईलने एकदा प्लीज. बांगड्या कशी विकत होतीस? ए गरम जाय गरम जाय गरम जाय, एक गरम बांगड्या गरम बांगड्या, ए गरम चाय गरम चाय, एक गरम बांगड्या गरम बांगड्या, ए चाय गरम चाय गरम चाय गरम, ए बांगड्या गरम बांगड्या गरम. अरे वा वा. सायली, एलिझाबेथ एकादशीमध्ये तू अभिनय केलास, त्याच्या आधी शाळेमध्ये तू अभिनय करायचीस? नाही, नाटकात वगैरे कुठलं काम केलं नव्हतं, फक्त गॅदरिंगच्या वेळेस नाचामध्ये वगैरे भाग घ्यायचे. वा. आणि मग जेव्हा कळलं तुला की पहिल्यांदा पिक्चर करायचं आपल्याला, तेव्हा कसं वाटलं होतं? काही नाही वाटलं. काही नाही वाटलं? म्हणजे मला तेव्हा मला असं कळतच नव्हतं की मी एवढ्या पिक्चरमध्ये काम करते आणि आताही कळत नाहीये की मी म्हणजे काही मी कुणाला भेटायला गेले, असं कुणाकडे गेले तर ते म्हणतात की अगं तू किती मोठं काम केलं, तुला माहिती आहे का? तेव्हा माझ्या चेहऱ्यावर फक्त प्रश्नचिन्ह असतं. मला कळतच नाही हा प्रश्न का विचारतात. वा वा. नाही, हाच निरागसपणा आहे तिच्यातला. पण तू खरंच खूप मोठं काम केलंस, तुला माहिती आहे का? तेच तर सांगते, प्रश्नचिन्ह. आपल्याकडे आता केतकी ताई आलेली आहे आणि ती किती छान गाते सगळ्यांनाच माहिती आहे. तर केतकीला मी विनंती करणार आहे की आमच्या या मंचावरती केतकीच्या गाण्याचा जर एक छान परफॉर्मन्स झाला तर खूप धमाल येईल. जोरदार टाळ्या केतकीसाठी. अमेझिंग सरप्राईज दगडू. तुला माहिती नव्हतं ना हा येणार आहे? नाही, मला खूपच छान वाटतंय. म्हणजे आज डबल धमाका झालाय. डबल धमाका झालेला आहे आणि जोरदार टाळ्यांनी धमाकेदार एंट्री केलेल्या प्रथमेश साठी एकदा थँक्यू सो मच. थँक्यू स्वागत करत प्रथमेश पुन्हा एकदा या मंचावरती आम्ही तुम्हाला आमंत्रित केलंय. कसं वाटतं इकडे येऊन तुला? मला ॲक्च्युली परत हसायला यायचं इकडे. सो मी बघत होतो की तुम्ही कधी इन्व्हाइट करताय आणि लवकरात लवकर तुम्ही इन्व्हाइट केलं. सो थँक्यू सो मच. क्या बात आहे. पण प्रथमेश स्टेजवरती आहे आणि केतकी सुद्धा आहे, तर तो डायलॉग झालाच पाहिजे जेव्हा प्रथमेश बोलतो आणि त्यानंतर मग वैभव मांगले येतात मागून आणि तू तो डायलॉग बोलतेस आणि नंतर कन्वर्ट होतो. ते आम्हाला एकदा बघायचं अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आमिर है आमिर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं हम. तेरे 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 चाहने वाले. अरे हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले आवान दे.
हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है अमीर. हम काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. काय बरळतेस ग? काय नाही, हे काय तेरे 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 चाहने वाले है? आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार. चला हवा येऊ द्या. हो, चला हवा येऊ द्या. प्रथमेश तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. दोघांसाठी जोरदार टाळ्या. या सगळ्या बच्चे कंपनींशी गप्पा मारता मारता एक प्रश्न मी त्यांना विचारला होता, तोच मला आता विचारायचा आहे प्रथमेश तुला, की आज एवढ्या लवकर तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलाय, तुमचे सिनेमे खूप गाजतायत दोघांचे. कसं वाटतं मागे वळून बघताना, आणि मित्रांची, कॉलेजमधल्या लोकांची काय रिॲक्शन असते? टाइमपास व्हायच्या आधी जेव्हा बालक पालक झाला होता त्याच्यानंतर आम्ही असं गप्पा मारत होतो काहीतरी, आणि तेव्हा माझा एक मित्र असाच सहज म्हणाला होता की जर तू आणि ती शाळामधली केतकी एकत्र आले तर काय होईल. म्हणलं वेडा आहेस का तू? नाही, ही इच्छा माझी पण होती. हा. ही माझी पण इच्छा होती. आणि मला आईने सांगितलं होतं की केतकी, जर तू ह्याच्याबरोबर काम केलंस तर तुला खूप सॉलिड टक्कर देणारा तो आहे, आणि तो खूप अप्रतिम, म्हणजे तो म्हणजे तो थिएटरवाला आहे. त्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी होती की एक छान, म्हणजे एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, आणि मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. वा.